या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। गाडी घेऊन जाताना भारत चव्हाणने गाडी अडवली माझी। गाडी अडवून विचारले की कशामुळे ड्रायव्हर तोच होता का? म्हणलं हा म्हणल्यामुळं त्यांनी सुनील चव्हाणला बोलून मग तिथून मारहाण केलं मला। किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी राघवेंद्र लक्ष्मीकांत अकोले, राहणार सुनील नगर MIDC सोलापूर, वंदे मातरम चौक येथून फिर्यादी व मित्र बसवराज असे मिळून गाडीवर जात असताना यातील आरोपीने तू ऍक्सिडेंट केल्यामुळे आई व काका मयत झाले आहेत, या कारणावरून यातील आरोपींनी मिळून आता तुला सोडणार नाही असे म्हणून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच यातील एका आरोपीने तिथे पडलेल्या फरशीचा तुकडा हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात समोरील जोरात मारून जखमी केले। फिर्यादीची बहिणी भांडण सोडवण्यासाठी आली असता त्यांना देखील आरोपीने मारहाण केली। या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी भारत चव्हाण, सुनील चव्हाण, अनिल चव्हाण व इतर 2 सर्व राहणार राम मंदिराजवळ विनायकनगर सोलापूर यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर हे करत आहेत। नाव काय तुमचं? माझं नाव राघवेंद्र लक्ष्मीकांत अकोले आहे। काल माझी गाडी आणायला गेलो मी 2 व्हीलर पदरच्या घरी। तिथून पाय लावून गाडी घेऊन जाताना भारत चव्हाणने गाडी अडवली माझी। गाडी अडवून विचारले की कशामुळे ड्रायव्हर तोच होता का? म्हणलं हा म्हणल्यामुळं त्यांनी सुनील चव्हाणला बोलून मग तिथून मारहाण केलं मला। एकट्याने फरशीनं पाठीत टाकला आणि मग एकट्या रॉडनं मारलं माझ्या डोक्यावर आणि मग माफी मागायला लावले। ती 20-25 जण होते, मारत होते, पण तरी माफी मी मागून नाक रगडून माफी जरी मागून तरी मला मागून लात टाकले, ते तरी मारत होते। आणि माझे घरचे बी आले ते तेवढ्यात फोन केल्यामुळं माझा अनिल काकाचा मुलगा अनिल रेड्डी आणि मग माझी वहिनी आहे पल्लवी अकोले आणि माझ्या गाडीचं मालक सिरसले रेमठ्याने आलते। पल्लवी गोविंद अकोले। काय झालं होतं काल घटना? काल भांडण होतं ना, मला फोन आला, गेलं तिकडं। गेल्यावर तिथं त्यांना मारलं होतं, परशे घेऊन राड घेऊन। मी तिथं गेल्यावर मी सोडायला गेले तर मला पण 2 मारले। तर मी हेच विनंती करते ते जिल्हाधिकारीला न्याय करून द्या म्हणून सांगते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।